वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदेंचे शिवसेनेचे नेते तानाजी सावंतही पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेले आहेत। ऑपरेशन टायगरची जबाबदारी खरं तर तानाजी सावंत यांच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। खासदार ओमराजे निंबाळकरांना स्पेशल विमानानं तानाजी सावंत हेच दिल्लीला घेऊन गेले होते अशी माहिती आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकर आता शिंदेंसोबत राहणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर तानाजी सावंत आता तातडीनं धाराशिवकडे रवाना झालेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय एकीकडे मातोश्रीचा निरोप घेऊन कैलास पाटलांशी ओमराजेंची चर्चा झालेली आहे। कैलास पाटील वरुण सरदेसाईंकडून ओमराजेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, तर एखादा दिवस द्या असं ओमराजे म्हणालेत असं कैलास पाटलांनी सांगितलंय। ओमराजेंसोबत कैलास पाटलांची तासभर चर्चा झाली आहे आणि त्यानंतर आता ओमराजेंचा निर्णय काय असेल त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार एवढंच। पण काय चर्चा, आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिलाय असं देखील म्हणलं जातंय आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत आणि काय ते तो पण विषय आहे, कारण त्यांनी 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळालेला नाही, तो पण विषय। आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो। पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे। मैत्री निभावतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे, काल ही तीच होती, आज ही तीच आहे आणि उद्या ही तीच, म्हणजे तीच असावी किंवा तीच राहील असं आम्हाला वाटतं। ते पक्षासोबत असतील असा विश्वास आहे आम्हाला। नाही, बाकी काय नाही, आम्ही साहेबांचा निरोप घेऊन फक्त आलो होतो। पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? नाही, सांगतो म्हणले ते, आता उद्या एका दिवस द्या म्हणले ते, काय होते। उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? नाही, उद्या एक दिवस द्या म्हणून सांगितलं त्यांनी, त्यातनं ठरवू आपण काय। आमचे आमदार कैलास पाटील, आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे। सविस्तर आमची काही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे। सगळ्या गोष्टी काय माध्यमांसमोर बोलण्याची गरज। आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत। त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढले तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं झाले, 3 वेळा खासदार झाले। ज्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात, आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना जो धक्का लागलेला, या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील इकडे आलेलो। मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली ती जर तुमच्या समोर करायची असती तर आम्ही उघडच भेटलो असतो ना। धन्यवाद। बघा, ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतो। कालच त्यांचं मी वक्तव्य ऐकलं की ते असं म्हणतात की मी अद्याप शिंदे गटात जायचा निर्णय घेतलेलाच नाही, तर माझ्याविषयी बातम्या का प्रसिद्ध होत आहेत? त्यांचं असंही म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांच्या खटल्यासंदर्भात व्यस्त राहिल्यामुळे मला काही वक्तव्य करता आली नाहीत। हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही। असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे। नाही, मला वाटतं आधी ज्यांना जायचंय त्यांनी जावं, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणायचं आणि परत मग आता मवाळ व्हायचं, मला वाटतं आता हे शक्य नाही आहे। पूर्ण उभाटा तुटलेली आहे, त्यांच्याबरोबर राहायला कोणी तयार नाही। आता तुम्ही किती आक्रमक झाला, किती घोषणा केल्या हॉलमध्ये बसून, तर तुमच्या मागे आता मतदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे लोक राहिले नाहीत, सगळे शिवसैनिक आता शिंदे साहेबांवर गेलेले आहेत, हे आपण आता बघतो।